इंडो सोया डेव्हलपमेंट असोसिएशन आणि महामराठवाडा फार्म प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने औसा इथं शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब आणि बाजारपेठेतील संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्रित काम करून शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणं, शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देणं आणि शेतीला उद्योगाची जोड देणं आवश्यक असल्याचं सांगितलंय। बदलत्या काळात तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सामूहिक प्रयत्नांमुळेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असंही त्यांनी नमूद केलंय। जालना जिल्ह्यातील जाफराबाद पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या साठ्यावर धडक कारवाई करत 6,41,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। बँक ऑफ महाराष्ट्र जवळील शेख जुबेर शेख अमीन यांच्या गाड्यावर टाकलेल्या छाप्यात जाफरानी जर्दा, राजनिवास, विमल, हिरा, गोवा केशरयुक्त आदी विविध ब्रँडचा प्रतिबंधित साठा आढळून आलाय। 2 शासकीय पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील कायदेशीर कारवाईसाठी तो अन्न आणि औषध प्रशासन जालना इथं ताब्यात देण्यात येणार आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू, विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। आज रोजी माननीय अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जाफराबाद येथील महाराष्ट्र बँकेशेजारील गल्लीमध्ये एका गाळ्यामध्ये अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा त्याची साठवणूक केलेली आहे। त्यावरून त्यांच्या पथकातील प्रताप सुंदरडे आणि निखिल गायकवाड तसेच सदरची माहिती मिळताच माननीय DYSP सर नितीन कटेकर साहेब यांच्या पथकातील पोलीस स्टेशन भोकरदन येथील PSI सोनवणे व त्यांच्यासोबतील 2 अंमलदार व आमच्या पोलीस स्टेशनचे मी, आमचे PSI पठाडे, PSI पवार, पोलीस स्टेशनचे अंमलदार मस्के, संदीप भागिले, संदीप गवई असे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेजवळ शटर उघडून त्यामध्ये मुद्देमालाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रीमियम Z1 जाफरानी जर्दा, प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, गोवा 1000 गुटखा, V1 तंबाखू, केशरयुक्त विमल पान मसाला, केशरयुक्त विमल पान मसाला, हिरा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण 6,41,850 रुपयाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणून शासकीय पंचासमक्ष त्याची मोजणी करून जप्त करण्यात आलेला आहे। याबाबत अन्न आणि औषध प्रशासनासोबत पत्रव्यवहार केलेला असून त्यांच्याकडून या मुद्देमालाची पडताळणी होऊन त्यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। अमरावती जिल्ह्यातील अतिमुसळधार पावसामुळे चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती आणि घरांचं नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर खासदार अमर काळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी खासदार अमर काळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शासनाची मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे निर्देश दिले। तसंच राजुरा येथील खोलाड नदी आणि नावली खरवाडी नाल्यावर आलेल्या पुराच्या ठिकाणीही खासदारांनी भेट दिली। या ठिकाणावरून पुरामुळे अडकलेल्या 7 लोकांना सुखरूप वाचवण्यात आलं होतं। काँग्रेस पक्षाकडून खासदार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या गुंगी गुडिया या शब्दप्रयोगावर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली। हा शब्दप्रयोग अत्यंत खेदजनक आहे। महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभणारी नसल्याचं पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितलंय। इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातही विरोधकांकडून अशाच प्रकारची टीका झाली होती, मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वावरून उत्तर दिलं। बांगलादेश मुक्ती संग्रामातील नेतृत्व, निर्णायक निर्णय क्षमता आणि राष्ट्रीय सुरक्षेतील भूमिकेमुळे या प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जात आहेत गेल्या, असं पाटील यांनी नमूद केलंय। ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसनं यापूर्वी महिलांचा अवमान करणारी टीका मानलं होतं, त्याच शब्दांचा वापर आज एका महिला लोकप्रतिनिधी विरोधात का केला जातोय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। लोकशाही धोरणांवर टीका होऊ शकते, मात्र राजकीय संवादात महिलांचा सन्मान राखला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं मांडली आहे। काँग्रेसनं संबंधित शब्दप्रयोग मागे घ्यावा आणि सन्मानपूर्वक राजकीय संवादाची परंपरा कायम ठेवावी अशी मागणी उमेश पाटील यांनी केली आहे।
काँग्रेस पक्षाने आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संदर्भानं गुंगी गुडिया अशा पद्धतीचा उल्लेख करून एक ट्विट केलेला आहे. खरं तर गुंगी गुडिया अशा पद्धतीचा शब्दप्रयोग पहिल्यांदा देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या संदर्भानं यापूर्वी काँग्रेसच्या विरोधी पक्षात असलेल्या त्यावेळच्या नेत्यांनी केलेला होता. आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान म्हणून या देशानं आणि संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत देशामध्ये झालेल्या कुठल्याही पंतप्रधानांना पाकिस्तानचे 2 तुकडे करून त्यांना अद्दल घडवण्याचं कार्य करू शकलेले नाही आहेत. अर्थात प्रत्येक नेता आपापल्या जाग्यावर श्रेष्ठच असतो, परंतु ज्यांचा गुंगी गुडिया म्हणून उल्लेख केला गेला त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केवढी मोठी कर्तबगारी दाखवली हे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या उदाहरणावरनं आपल्याला स्पष्ट दिसतं. सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळं अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे. त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिनेसुद्धा झालेले नाही आहेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक